बऱ्याच जणांना वाटलं की हा संपला, आता याला कोण काम देणार, कारण इंडस्ट्री फार छोटी आहे आणि बऱ्याच जणांना वाटतं की गोड बोलूनच कामं मिळतात, स्पष्ट वक्तेपणानं कामं मिळतच नाहीत. पण मी हे प्रूव्ह करायचं ठरवलं, स्वतःला प्रूव्ह करायचं ठरवलं की मी जर माणूस म्हणून मी खरा असेन, मी जर प्रामाणिक असेन, मी स्वतःला सोलून काढायचं ठरवलं की मी कुठं चुकलोय का, हे मी तपासून बघितलं तर मी कुठंच चुकलो नव्हतो. संतोष साक्षीदार आहे, माझ्या कॉल टाइमला मी वेळेवर हजर होणे, माझं काम चोख करणे आणि माझ्या माझ्या एका बाजूला कोपऱ्यात जाऊन बसणे, कुठल्याही पार्टीत न जाणे, काही नाही, आपलं आपलं काम आणि आपण. मग मला काढून का टाकलं? मी तपासून बघितलं की नाही, मी खरा आहे, मी प्रामाणिक आहे, माझं सगळं, मी कधी पैसे वाढवून मागितलेत का, मी कुणाशी उर्मटपणे बोललोय का, तर नाही, माझं माझं काम आणि मी. आणि हा साक्षीदार आहे, म्हणजे माझं काम आणि मी. पण मला एखादा सीन आला की काल रात्रीपासून माझ्या डोक्यात तो सीनच असायचा की मी इथं काय करेन, यात आणखीन काय काय देईन, तर माझ्या डोक्यात दुसरं काही नसायचं. कदाचित माझी लोकप्रियता खूप खुपली असावी, कदाचित. आणि कलाकारात जेलस असतो, कलाकारानं जेलस असावंच, त्याच्या प्रगतीसाठी फार महत्वाचं असतं. पण ती जेलसी इथपर्यंत येईल असं मला वाटलं नाही की माझं काम काढून घेतील.